मी जर आपण चांगल्या मताने मला जर निवडून दिलं तर मी या चिखलीकरांसाठी एक शांत सुसंस्कृत चिखली शहराची नावाची ओळख पुन्हा करून देईल एवढा विश्वास आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघतोय की चिखली नगर परिषद निवडणूक 2025ची जी रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामधनं या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्राचार्य निलेशजी गावंडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि आपल्यासोबत थेट त्या ठिकाणी ते जोडलेले आहेत. सर, या ठिकाणी ही जी उमेदवारी आपल्याला बाहेर झालेली आहे त्या संदर्भामध्ये दोन शब्द दर्शकांना काय सांगणार? नमस्कार. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानलेलेच आहे. परंतु माननीय अजितदादा पवार यांनी चिखली येथे सभा घेऊन एक राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवलेली आहे. मग कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार? कारण की आपला जो या ठिकाणी जो संघर्ष राहिलेला आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी जो संघर्ष राहिलेला आहे आणि पदवीधर मतदारसंघामधून सुद्धा निवडणूक आपण लढवलेली आहे आणि तो एक गाढ अभ्यास या ठिकाणी जो अनुभव आहे तो आपल्या पाठीशी आहे. त्याबद्दल आज जनतेसमोर या ठिकाणी जाताना त्याबद्दल काय? प्रथमतः मी सांगेल की चिखली शहरामध्ये आता आपण नगरपालिका येत्या 2 डिसेंबरला पार पडत आहे आणि आपण पाहतोय की चिखली शहरातलं वातावरण प्रचंड अशांततेचं झालेलं आहे. म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोन्ही विरोधी पक्ष एकमेकावर खालच्या पातळीवर टीका करत आहे आणि विकास ही बाब अलग आणि या गोष्टी वैयक्तिक टीका करणे ही बाब अलग. आपल्या चिखलीने कधी असं राजकारण पाहिलेलं नव्हतं आणि आज ते आपण पाहत आहे की ते घडत आहे. तर मी सर्व आपल्या चिखलीकर वासियांना नम्र विनंती करतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगराध्यक्षपदाकरता उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे. मी जर आपण चांगल्या मताने मला जर निवडून दिलं तर मी या चिखलीकरांसाठी एक शांत सुसंस्कृत चिखली शहराची नावाची ओळख पुन्हा करून देईल एवढा विश्वास आहे. ठिकाणी जी आपण कॉर्नर मीटिंग या ठिकाणी घेत आहेत, उमेदवार सुद्धा घेत आहेत आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी त्याला उपस्थिती या ठिकाणी राहिलेली आहे. आज आपण जे त्यांच्या ज्या समस्या आहेत प्रभागातील असेल, वार्डातील असेल, ज्या महिलांच्या ज्या समस्या सातत्याने या ठिकाणी वारंवार या ठिकाणी पुढे येत आहेत की कुठेतरी त्यांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा, नालींचा, घनकचऱ्यांचा संदर्भ असेल, त्याबद्दल काय? हे प्रथमतः असं आहे की आपल्या चिखली शहरात प्रचंड वर्दळीचे जे मार्केट आहे तिथे महिलांसाठी शौचालय किंवा बाकीच्या सोयीसुविधा, मूलभूत सोयीसुविधा झाल्या पाहिजे. आपण पाहतोय की चिखलीत प्रचंड घाण कचरा याचं व्यवस्थापन बरोबर नाही. हे घन कचरा व्यवस्थापनासाठी एखादा प्रोजेक्ट असला पाहिजे जेणेकरून त्याचं व्यवस्थापन होईल. आपण पाहत आहे की बुलढाणा रोडला आमच्या राऊतवाडी स्मशानभूमीमध्ये समोर खूप कचरा आणून टाकतात आणि जेव्हा स्मशानभूमीत जाताना हा एखादं अंत्यविधी तिथं असतो तर प्रचंड त्रास त्या लोकांना होतो. तर ही सुद्धा एक गंभीर बाब आहे. डबल जांबुवंती नदीचं पुराचं पाणी बरचसे इकडे आपल्या राऊतवाडी भागात घुसते तर तिथे संरक्षण भिंत होणे फार आवश्यक आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहे की ह्या नजरेत लोकांच्या येत नाही परंतु याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. नाही, जो पूर या ठिकाणी आलेला होता आजच्या मागच्या याच्यामध्ये आणि मी सुद्धा या ठिकाणी बातमी प्रकाशित केली होती की आपण त्याला या ठिकाणी आपण मदत केलेली आहे. तात्काळ मदत कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. नाही, जेव्हा तो पूर आला आणि त्यांचा फोन आला की आपल्या स्मशानभूमी रक्षक जे आहेत ते पूर्ण त्यांच्या कमरे इतकं पाणी, तिथं लहान लहान मुलं डुबण्यासारखं पाणी होतं परंतु ते त्या पायऱ्यावर चढले आणि त्यांचा जीव त्यांनी वाचवला आणि नंतर त्यांना आम्ही सोडून आणलं आणि सुरक्षितरित्या स्थळावर पोहोचवलं. अनेक विद्यार्थी आम्ही दत्तक घेतो तसे आम्ही स्मशानभूमीसुद्धा दत्तक घेतलेली आहे. त्याचा सर्व मेंटेनन्स तिथला रक्षकाचा पगार वगैरे सगळं आम्ही आमच्यातर्फे तिथं देतो आणि ह्या सगळ्या आपल्या बाबी आहे. बऱ्याच इथं मोठे मोठे प्रोजेक्ट
राबवायची आहे. जसं संरक्षण भिंत पूर्ण आपण जर म्हटलं तर ती 3-4 किलोमीटर होऊ शकते जमवंती हो. नदीला, आणि तिला जर आपण चांगल्या प्रकारे संरक्षण भिंत केली तर पुराचा धोका सुद्धा टळेल. आणि यासाठी लागणारा निधी हा माननीय अजितदादा पवार यांच्याकडे जर मागणी केली आम्ही, कारण ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, हो. तर ते निश्चित आम्हाला यासाठी निधी देतील. आणि त्यांनी आधीच भाषणात सांगितलेलं आहे की निधीची कुठलीही कमतरता राहणार नाही. अजितदादा एक एक खोटं आश्वासन देत नाही, नाही. ते सरळ सरळ जे बोलतात ते रोखठोक बोलतात. आणि आमचं सुद्धा तसं म्हणणं आहे. माझंही सर्व नागरिकांना आव्हान आहे की आम्ही जरी चांगल्या प्रकारे काम केलं नाही तर तुम्हाला आमचा कान धरण्याचा अधिकार आहे, परंतु आम्ही निश्चित चांगलं काम करू, खोटं बोलणार नाही. चांगले जे आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन पाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सरांबद्दल जर म्हटलं की ती सामाजिक बांधिलकी आणि एक सामाजिक दायित्वाची भूमिका सातत्याने त्यांची राहिलेली आहे, आणि तीच या ठिकाणी मनामध्ये गाठ ठेवून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.